मित्रांनो, चालणे म्हणजे वॉक हा किती सामान्य शब्द आहे। या शब्दाचा आपण दैनंदिन जीवनात सतत वापर करत असतो। थोडक्यात काय तर पृथ्वीवरील सर्व जीव चालत असतात, पण अंतराळात चालणे ऐकले आहे का? अहो, अंतराळात पण वॉक करतात। आता तुम्ही म्हणाल, झिरो ग्रॅव्हिटी मध्ये कोणाला कसं चालता येईल? या सगळ्याची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओ मधून मिळतील, कारण आपण जाणून घेणार आहोत अंतराळात वॉक करणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला ॲस्ट्रोनॉट बद्दल, ज्यांनी आकाशाला स्पर्श केला, समुद्राच्या गाभाऱ्यात उतरल्या आणि विज्ञानाच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले। त्या म्हणजे डॉक्टर कॅथरीन डी सुलिवन आणि 3 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस। नमस्कार, मी रिद्धी आणि आपण पाहतात कलाकार दिनविशेष भाग 277, पावर्ड बाय GoPrac.com। डॉक्टर कॅथरीन डी सुलिवन यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1951 रोजी अमेरिकेतील न्यू जर्सी मध्ये झाला। लहानपणीच त्यांना विज्ञान, निसर्ग आणि साहस यांची आवड होती। अनेक मुलींप्रमाणे त्यांची स्वप्ने मर्यादित नव्हती, तर ती आकाशा एवढी विशाल होती। 1978 साली नासाने पहिल्यांदाच महिला अंतराळवीरांना संधी दिली। त्यावेळी निवडलेल्या 6 महिलांपैकी एक होत्या कॅथरीन सुलिवन। त्यांचे कठोर परिश्रम, जिद्द आणि विज्ञानाबद्दलची आस्था यामुळे त्या हजारो उमेदवारांमधून निवडल्या गेल्या। संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या।